हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये। जे लोक माझं रेग्युलर व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे की मी डेली शॉपमध्ये जात असते आणि मी मिनी व्लॉग्स बनवते, त्यामध्ये सांगत असते। आज मी लॉंग व्हिडिओ पण शूट करणार आहे आणि आज मी जमलं तर बाहेर पण जाणार नाही, पण मग मी दिवसभर घरामध्ये काय काय केलं ते सगळं मी तुमच्यासोबत या लॉंग व्हिडिओमधून शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। सर्वात अगोदर तर ना मी रोज जेवणामध्ये मॉर्निंगला चपाती बनवते आणि आज मी चपाती न बनवता डाळ आणि भात बनवणार आहे। तर त्यासाठी मी इकडे कुकरला डाळ भिजत घातली आहे आणि लगेचच दुसरीकडे मी चिंच पण भिजत घालणार आहे। एक अर्धा तास डाळ आणि चिंच भिजल्यानंतर मग मी डाळ बनवायला घेते। अर्धा तास डाळ भिजत घातली ना तर डाळ चांगली शिजते कुकरला लावल्यावरती। तर चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते। अर्ध्या तासानंतर डाळ शिजवण्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला आणि अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता डाळ अशा प्रकारे भिजली होती। त्यानंतर मग त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, हळद आणि तेल टाकायचं आणि हे गॅसवरती ठेवून मग कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि डाळ शिजली ना की मग ती रवीने हलवून घ्यायची। जास्त पण फेटायची नाही, अगदी एक मिनिटभर हलवून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जी स्टार्टिंगला चिंच भिजत घातली होती ना ते पाणी टाकायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं आणि मग ही डाळ आहे ना परत एकदा व्यवस्थित मिक्स करून गॅसवरती ठेवायची 1-2 ते 3 मिनिटं शिजवण्यासाठी, कारण की वरून पाणी ओतल्यामुळे थोडीशी टेस्ट बदलू नये म्हणून। आणि दुसरीकडे लगेच फोडणीची तयारी चालू करायची। फोडणीसाठी ना कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण पाकळ्या, त्यानंतर लाल मिरच्या आणि हिंग टाकायचं आणि व्यवस्थित फोडणी बसली की मग आपण जी बाजूला डाळ शिजायला ठेवली होती ना ती डाळ गरम गरम असतानाच त्या फोडणीमध्ये ॲड करायची। मग मस्तपैकी फोडणी बसते आणि वरून कोथिंबीर असेल ना तर कोथिंबीर पण टाकू शकता, छान लागते टेस्ट। आणि हे डाळ ना साऊथमध्ये अशा प्रकारे बनवतात आणि भातासोबत खरंच खूप जबरदस्त लागते। पाठीमागचा महिना जाऊन त्या पाठीमागच्या महिन्यामध्ये किराणा सामान भरला आणि ह्या महिन्यामध्ये ना जेवढं सामान लागेल तेवढंच आणलं आणि त्यामुळे घरामध्ये काय आहे आणि काय नाही तेच समजत नाही। म्हणून मग मी आज ठरवले की सामानाची लिस्ट काढते, मग आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी सामान भरेन। हो राजा, झोप आली माझी बबडी। अगं एवढे लवकर तुला झोप आली? माझं सोना, पप्पा संध्याकाळी येणार बाबू। तू ह्या सगळ्यांना एक गाणं म्हणून दाखव ना, श्रीनिवासा गोविंदा म्हणून दाखव। त्यांना सगळ्यांना तुझा आवाज लय आवडतो बाबू। बरं मम्माला म्हणून दाखव। हा छान बरं असतं, लाजायचं नाही। तुला कोणतं सांगू आवडतं सांग? मूड नाही, मूड नाही, मूड नाही। दिदा कुठे गेली? स्कूलला गेली ना? श्राव्या म्हणजेच माझी मोठी मुलगी रोज स्कूलला जाते आणि ही स्कूलला जायला लई दमवते बघा। स्कूलला अजिबात जात नाही, स्कूलला जा म्हटलं की रडत असते। कशी रडते तू स्कूलला जायचं म्हटलं? तू मोठी झाल्यावर जाणार का स्कूलला? नाही म्हणजे नाही। थोडं सामानाची यादी बनवली, त्यानंतर श्रेयांशीला पण थोडं घेतलं, तिच्यासोबत थोडा वेळ घालवला आणि नंतर मग थोडा वेळ TV बघितली आणि इव्हिनिंगला मग मला जिन्याच्या खालचा पोर्शन क्लीन करायचा होता। जिन्याच्या पायऱ्या पण खूप खराब झाल्या होत्या, पण म्हटलं ते उद्या बघूया, आज फक्त जिन्याच्या खालचंच क्लीन करून घेते। तर मग डायरेक्ट पाणीच ओतलं, पाणी ओतून जो खराट आहे त्याने मग घासून घेतलं आणि वॉशिंग मशीन पण खूप जास्त खराब झाली होती, मग वॉशिंग मशीन पण पुसून घेतली। इव्हिनिंगला ना 2 दिवसाचे कपडे मी घड्या घातल्या नव्हत्या, तर तोच मी कपड्याचा डेक घेऊन बसले होते। खूप जास्त कपडे होती तर मग सगळे कपडे पटकन फोल्ड करून घेतले।
सगळी कामं झाली की मग निवांत झाले होते. मग आमचं एक्सरसाइजचं टाईम झालं होतं. मग माझे मिस्टर पण आले होते. मग 6:30ला आम्ही दोघं मिळून 6:30 to 7 किंवा 7:10 असं टायमिंग ठेवून एक्सरसाइज करत असतो. तर तोच एक्सरसाइज मग आम्ही चालू केला. तर काय काय एक्सरसाइज करतो आणि कोणत्या योगाचा प्रकार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.